सुंदर ते ध्यान उभे विटेवर 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 घटावरी ठेवून तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडल तळपती श्रवण मकर कुंडल तळपती श्रवण मकर कुंडल तळपती श्रवण मकर कुंडल तळपती श्रवण कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व दुःख तुका मने माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडिले आवडिले तुळसी अर्ग आकाश पितांबर तुळसी अर्ग आकाश पितांबर पाहिन श्रीमुख आकाश पितांबर तुळसी आकाश पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी अर्ग आकाश पितांबर तुळसी अर्ग आकाश पितांबर आवडे हेची ध्यान तुळसी अर्ग आकाश पितांबर तुळसी अर्ग आकाश पितांबर मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक
हॅलो 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 हरे हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने झाले हो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने सुख झाले हो साजने विठ्ठल
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाची 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 या शरण जावे मनोया शरण जावे म्हणून या शरण जावे मनोया शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत अनंत नाजा अनंत हे नामाजा अनंत हे नामाजा अनंत हे नामाजा अनंत हे नामाजा तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तुका मने साथी आले तुका मने साक्षी आले तुका मने साथी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट 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 तोहा उतरील पार उतरील पार उतरील पार उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा पार घुमाए 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 मनवोनी शरण मनवोनी
हरिनाम
सच्चिदानंद श्रीपाद भगवान की म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम कुंडलिकाय दातु मुनीन्द्र समागष्ट तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताची या, दूसरे चरण संताची या, दूसरे चरण संताची या. चंद्रप्रभाने कथेचा विस्तार, चंद्रप्रभाने कथेचा विस्तार, चंद्रप्रभाने कथेचा विस्तार, चंद्रप्रभाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. हरि ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वादितम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि. नमन माझे गुरु राय, नमन माझे गुरु राय, नमन माझे गुरु राय, नमन माझे गुरु राय. महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय, महाराज दत्तात्रय. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागल निज चरणा, 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 तुमच्या लागल निज चरणा. सेवे लागी सेवक झाले, तुमच्या लागल निज चरणा. अहो स्वामी
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्यास मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे विठ्ठल 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 म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आज या ठिकाणी सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र पारगाव सुदरिक ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि या दिंडीतलं 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आलेली आहे. म्हणजे तुम्ही दिली ते माझं परम भाग्य महाराज. तसं सेवा सगळेच करतात बरं का, तुम्ही बी करतात ते बी सेवाचे चालणं सेवाचे प्रत्येक जण काम करत आहे. आता आम्ही तिथं बोफळा ती कापीत होतो सगळी सेवाच करतात महाराज. काही ही सगळी सेवाचे महाराज. टाळ वाजवणं गायन करणं इथं बसणं ही बी सेवाची बरं का. ऐकणं भगवंताची सेवाची ती. कारण तुम्ही नाही बसले मी कोणाला सांगायचं. तुम्ही हाय आता बोलणार आहे तुम्हीच बोलणार आहे. तुम्ही मला थोडंच बोलायला येत आहे दादा. मला बोलता बी येत नाही. पण आता तुम्ही काय काय बोलून घेणार येत दादा काय काय बोलणार येत माझ्या तोंडातून आता दादांनाच माहिती. असो चालू असलेला हा पायी दिंडी सोहळा आणि यामधील सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आले हे माझं परम भाग्य महाराज. आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय तुकाराम महाराज देहू निवासी यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे पण 2 चरणाच्यांसाठी तुकाराम महाराजांनी सांगितलंय. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात म्हणून या शरण जावे. म्हणून या शरण जावे का म्हणून शरण जायचं. कुणाला शरण जायचं. सर्व भावे देवाशी सर्व भावानी शरण जायचे. कुणाला त्या भगवान परमात्म्याला. आपण चाललोय ना आता पायी दिंडी सोहळा चाललाय आपला पंढरपूरला आहे का नाही. तर त्या भगवंताला आपल्याला शरण जायचंय महाराज. शरण गेल्यावर काय होईल तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण ह्या भवसागरातून आपल्याला तरून जायचंय महाराज. आणि या भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताची कृपा हवीच लागेल महाराज. कारण त्याच्याशिवाय आपल्याला हा भवसागर तरून जाता येणार नाही. बहु तो कसा आहे महाराज. तो बहु आहे करुणावंत कृपाळू आहे दयाळू आहे महाराज. कृपा करण्यासाठी उभा आहे तो. भक्तासाठी युगे 28 विटेवर उभा महाराज. आपल्यासाठी तो उभा आहे. असा हात देऊन ये कमरेवर महाराज. कारण हा भवसागर आहे म्हण. भवसागर आहे एवढंच पाणी. या तुम्ही भिवू नका आहे का नाही. एवढंच म्हणतो एवढंच या नका भिवू या. त्याला शरण जायचंय महाराज आपल्याला. तो कृपाळू आहे दयाळू आहे. कृपा करण्यासाठी उतावेळ आहे. अनंत नाम ज्या कसा आहे तो अनंत नाम आहे त्याच. अनंत म्हणजे मोठं का. असंख्य तर नाव आहेतच. त्याने असंख्य नाव घेतले पण नाम बी कसं आहे
अनंत म्हणजे ते बी एक संदर्भ लागतोय महाराज. अनंत म्हणजे मोठं, गगनाहुनी वाढ, हा म्हणजे अनंत नाम, त्याच्यासारखं नाम दुसरं नाही त्या जगात, नाम सोडून दुसरं एवढं मोठं त्याचं नाम आहे का नाही. असा तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे महाराज. निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकाराला आलाय महाराज, आणि तिथं विटेवर उभा आहे. आपलं वाट पाहत आहे महाराज. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ आहे महाराज. ते वाट पाहत आहे तिथं आपली. महाराज तुकाराम महाराज पुढल्या चरणात सांगतात, तुका म्हणे साक्षी आली. मला याचा अनुभव आला म्हणतात, मी अनुभव घेतला म्हणजे मला अनुभव आलाय. तुका म्हणे साक्षी आली, आणि तो अनुभव मी तुमच्या पुढे प्रगट करतो म्हणले. तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. मग मी हे तुम्हाला प्रगट करून सांगतोय तुम्हाला. हा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. अभंग तुम्हाला समजलाच असेल, त्याचा भावार्थ बी समजलाच असेल, आहे का नाही. मग आता झोपाय गेल तरी चालतंय. थोडा वेळ सेवा करू आपण. एक 10-5 मिनिटं सांगितलंय मला सेवा करण्यासाठी, कारण पुढे कार्यक्रम आहे दुसरा. तर ठीक आहे, काय सेवा असेल जेवढी वाट्याला येईल तेवढी बघ, आहे का. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताला शरण जाण्यासाठी सांगतात. कोणाला सांगतात शरण जाण्यासाठी? गुराढोरांना, पशुपक्ष्यांना. कुणी शरण जायचं? भगवंताला शरण जाण्यासाठी कोणी, कोणाला सांगतात? तर हा जो मनुष्य जन्माला आलाय ना, ज्याला मनुष्य देह मिळालाय, ज्याला मनुष्य योनी प्राप्त झाली, त्याला काय सांगतात? शरण जा. त्याला शरण जायचंय आपल्याला. आपण चाललेलोच आहे महाराज. मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय महाराज, कारण एवढं सोपं नाही मनुष्य जन्म मिळालं. आहे का सोपं? जसं आंधळ्याच्या टाळीस कावळा सापडावा असा मनुष्य. हा देह काक टाळीने आहे. जसा आंधळ्याच्या टाळीस कावळा सापडावा असा हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय महाराज. कारण हे शेवटचं साधन आहे बरं का. शेवटचं साधन भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला भगवंताला आपण मागून घेतलंय. कारण अनंत जन्मात आपण फिरलोय, त्याच्यात दुःख झालंय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून हा जीव भेला शरण विठ्ठलाशी गेला. महाराज भगवंताला शरण गेलेत आपण. कुत्रं मांजरं डुकरं खुकडं ही जन्म घेतले सर्वांनी, त्याच्यात एवढं दुःख झालं महाराज. आता कसं जास्त विस्तार करण्यास मला इथं टाइम नाही. मी असं शेंड हानीच थोडस आहे का. आपल्याला 84 लक्ष युनिट फिरलोय आपण कोटी कोटी वेळा, आणि मग लागलाय वारा आपल्याला मानवाचा. एक युनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मग हा शेवटचं साधन भेटलंय आपल्याला. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि या जन्मात जर वर्म चुकलं तर मात्र परत 84 लक्ष युनिट राडगाडग्यात परत फिरावं लागन. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. हे राडगजर बंद करायचं असन तर म्हणून या शरण जावे. त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय महाराज. मग मात्र त्याची कृपा होईल बरं का. त्याची जर कृपा झाली तर मग मात्र तुम्हाला त्या भगवान, जसे नामदेव महाराजांना बरं देव बोलत होते महाराज, आहे का नाही. नामदेव महाराज शरणच गेलते बरं का. जसं आपण गेलो ना तसे शरणच गेलते नैवेद्य दाखवण्यासाठी. तिथं गेल्या देव खात नव्हता, म्हणले नाही खाल्ला डोकं फोडीन. देवाला थरकाप सुटला. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरभरा
नाम्या संगे पाषाणाची मूर्ती पण कापाया लागली नामदेवा पुढं. कृपा झाली ना, तो कृपा करण्यासाठी उतावीळ आहे महाराज. मग नामदेवावर त्याची कृपा झाली, पण तरी भगवंताने नामदेवाला काय सांगितलं, तुला जर खरंच माझं स्वरूप जर पाहायचं असेल तर तुला या डोळ्याने नाही दिसायचं, तुला सद्गुरू करावं लागते. आहे का नाही? जसा मनुष्य जन्म अनंत सायासानी भेटलाय आपल्याला, बहु अवघड आहे संत भेटी, अवघड असणारा मनुष्य जन्म आहे तो भेटलाय. पण आता तिथं संत भेट आहे महाराज, पण ती सुद्धा कशी आहे, सोपी आहे का? अवघडच आहे ना. ती तरी कडू सोपी आहे. भगवंत भेटन एक वेळेस, पण संत भेटणं अवघड आहे आता. पण भगवंताची जर कृपा झाली तर संत भेट होती बरं का. साधू घरी येतो, घरी आपल्या घरी झालेत ना, येतो कोणी शोधाय, घरीच येऊन आपल्याला नाम भेटलंय महाराज. आहे का नाही? मग संत भेट किती म्हणले, चंद्रामृत सुखे शेवेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाये हेळा सागर तरवेल, परी साधूची भेट न होई का. चंद्राचा अमृत एक वेळ सेवन करता येईल महाराज, आस्ताला जाणारा सूर्यदार्था येईल, बाहुबळावर सागर तरून जाता येईल, पण साधू भेट दुर्मिळ आहे महाराज. परी त्या साधूची भेट न होई का. ऐसे कैसे आणि भेटतील साधू. परंतु महाराज भगवंताची जर कृपा झाली, भगवंताची जर कृपा झाली तर साधू भेट निश्चित आहे बरं का. साधू भेट होती. साधू घरी येऊन आपल्याला त्या नामाचा उपदेश करतो. म्हणून सांगितलंय की भगवंताला शरण जायचं, आणि मग मात्र तो काय करीन, आपल्यावर कृपा करीन. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. त्याला शरण गेल्याच्या नंतर महाराज भगवंताची कृपा होईन आपल्यावर. कृपा झाल्याच्या नंतर महाराज मग साधू भेटे महाराज, आणि संत भेट झाली की मग मात्र या जन्म मरणाच्या राडगाडग्यातून ते आपल्याला मुक्त करतात महाराज. आपल्याला ते जे अनंत अनादिकालचं जे तत्व आहे, ज्याला नाम म्हणतो आपण, ते नाम मात्र आपल्याला ते देतात बरं का. ते नाम आपलंच आहे महाराज, प्रत्येकाचं चालूच आहे, फक्त विसर पडलाय. मातेच्या गर्भात होतो ना त्यावेळेस विसरलो आपण, ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस. कारण काय झालं, आत होतो गर्भामध्ये त्यावेळेस भजन चालूच होतं आपलं. भजन करत असताना तिथं कसं होतं, गर्भात घाण होतं ना, मग त्याच्यात पडलेला जीव आहे महाराज. पण तो भगवंताची प्रार्थना करतो, देवा मला इथून बाहेर काढ. एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवूनी, आठवी न पाय हा माझा नवसन, रात्र न दिवस. भगवंता मी आज तुला वचन देतो, मी रात्र न दिवस तुझं भजन करीन, पण मला बाहेर काढ. आपला केविलवाना चेहरा पाहिला बरं का भगवंतानी, आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. पण बाहेर काढलं आणि एक घटना घडली. काय, तो चाललेला जो श्वास होता आपला, कुठून चालला होता, नाळा वाट, तो नाळच कापून टाकला आणि नाकाने श्वास सुरू झाला. विसरलं ना भजन चालू होती, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी. बाहेर आला, आत नाम चाललं होतं पण बाहेर आला आणि विसरलं. त्याला कोण आहे मीच हेच माहित नाही. आता मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, कोहम कोहम रडू लागलाय महाराज. मग 4 लोकांनी येऊन तुमचं नाव ठेवलं. आपलं नाव आपण घेऊन आलो का, ठेवलं लोकांनी, ठेवलं. कारण उपजल्या बालकाशी नाव नाही तये पाशी, ठेविल्या नावाशी उदित उठे. नाव ठेवलंय महाराज आपल्याला, आपल्याला त्या नाव ठेवलंय, त्या नावाप्रमाणेच आपण आतापर्यंत
चाललोय, पण आपण असा विचार आतापर्यंत केलाच नाही कुणीच. कोणाचे 20 वर्ष झालं, कोणाचे 30 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, 80 वर्ष झालं, काही आले असे गेले, पण कधी विचार केलाच नाही महाराज की खरंच हे नाव तर मला ठेवलंय, मग नेमकं मी आहे कोण? कोण आहे मी? माऊली सांगतात, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, कोण करावा विचार, 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 करावा विचार, कोण करावा विचार, कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली सांगते की मी कोण आहे बाबा, इथं आलोय कशासाठी, इथं काय करायचंय, आणि हा देह सोडल्याच्या नंतर जायचं कुठं, हा विचार करा. मग संत आपल्याला तेच सांगतात की बाळा तू कोण आहेस, आपलं स्वरूप काय आहे. कारण तुकाराम महाराज म्हणले, प्रभू तुम्ही महेशाच्या, म्हणजे तुम्हीच कोण येतं, देवच येतं, आहे का नाही. पण आपल्याला वाटतं का आपण देव येत, तुम्हीच देव आहेत, तुमच्यातच ते आत्मस्वरूपाने देवच नटलेला आहे महाराज. देव नटला नानापरी, तो भगवान परमात्माचे तुमच्यात. सद्गुरू तुम्हाला तेच दाखवतात महाराज, तुमच्यातलाच देव तुम्हाला दाखवतात महाराज. जसं पानाडी तुमच्याच वावरातलं पाणी तुम्हाला दाखवतो का, घेऊन येतो पिशवीत, नाही ना, तुमच्याच वावरात. बरं त्याला वावर माहित नसतं, काहीच नसतं, पण तो पाणी दाखवतो, म्हणतो या ठिकाणी विहीर पाडा किंवा बोर घ्या, मग अख्खं बागायत होईल, आहे का नाही. पण मग ती विहीर पाडायची कुणी, ती गबाळ कोणी काढायचं. तसं सद्गुरू तुम्हाला ते नाम देतात महाराज. तो देव तुम्हाला सांगतात कुठे देव, तुमच्याच जवळ देवे. पण मग चिंतन कोणी करायचं, सद्गुरूंनीच करायचं. चिंतन कोणाला करावं लागेल, आपल्यालाच करावं लागेल. ज्याला पाहिजे, ज्याला पाणी पाहिजे त्याला विहीर खांदावं लागेल, ती गबाळ काढावं लागेल, विहीर खांदण्यावाल्याचे पैसे द्यावा लागतील, काम करावं लागेल ना, तेवढं सगळं काढावं लागेल, तेव्हा पाण्याचं दर्शन होईल. आणि पाणी लागलं तर मग बागायचं आनंदी आनंद. तसं इथं सुद्धा आहे, तुम्ही साधना जर केली तर मग आनंदी आनंदी. निळोबाराया सांगतात, आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद. पण कशामुळं, सद्गुरूने कृपा केली आणि निज वस्तू वही दाविली. माझ्यातलीच वस्तू मला जशीच्या तशी माझ्या सद्गुरूने दाविली म्हणते. निळोबाराय बी आपल्यासारखेच होते ना माणसंच, आहे का नाही. मग त्यांना जर तो भगवान परमात्मा भेटत असला, आपल्याला भेटन का नाही, भेटन ना. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर महाराज युद्ध चालू होतं, भगवंताने अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं महाराज. ज्यावेळेस विराट स्वरूप दाखवलं त्यावेळेस काहीतरी दिलंच असेल ना भगवंताने अर्जुनाला, का बघ म्हणले लगेच मी असा दाखवतो, प्रगट झाला. त्याला दिव्य चक्षु दिले ना महाराज, आहे का ना, दिव्य दृष्टी दिली. जसं कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिरही दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, आहे का नाही. तसं ते कृष्णांजन महाराज आपल्याला सद्गुरूने आपल्या डोळ्यात घातलंच. पण आम्ही ही डोळं बंदच करीना. ही डोळं ज्यावेळेस बंद होते त्यावेळेस आतला डोळा उघडन महाराज. आता आपल्याला डोळं किती येतं, किती डोळे आहेत आपल्याला, 3 डोळं. नारळाला डोळं किती असतात, मग आपल्याला बी 3 येतात. महादेवाला किती डोळे आहेत, 3 आहेत का, मग आपल्याला बी
तीनच आहेत का? पुढे येतं काय एखादा फुटायचा आहे आपला सुद्धा तिसरा डोळा आहे, पण तो काय आहे आत्मज्ञानाचा डोळा आहे महाराज. आतला डोळा ही डोळं झाकल्याशिवाय तो ज्ञानाचा डोळा उघडत नाही महाराज. आणि त्या ज्ञानाच्या डोळ्याने आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप रूप आज बी दिसतं. म्हणून माऊली म्हणले देखिला देखिला माय देवाचा. मग माऊलीला दिसला मग आम्हाला का दिसत नाही? मग काय म्हणले त्यावेळेस ती मंडळी संत होऊन गेले, पण ती माणसंच होती ना त्यावेळीची. हा बरं मला सांगा, त्यावेळेचा दिवस वेगळा होता का? त्यावेळेचा चंद्र वेगळा होता का? त्यावेळेची हवा वेगळी होती का? सगळं एकच हीच होतं ना, आता आहे तीच. मग त्यावेळी दिसत होता, मग आता कुठे गेला? आता का दिसत नाही? का दिसत नसेल बरं? कारण आम्ही कमी पडतोय महाराज. आज बी तो भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे महाराज. तो लांब गेलाच नाही, ते तुम्हाला सोडलंच नाही त्याने. कारण तो 21,600 वेळा आपल्या शरीरात येतो जातो येतो जातो येतो जातो. आता तरी हो माझ्याकडे बघन. वासुदेव करीतो मेरा वाडियात बाहेर दारा, वाडियात बाहेर दारा. तोनी काहीतरी दान पुण्य करा, तोनी काहीतरी दान पुण्य करा. साबला द्याल तरी जाते मघर गा. करतो मेरा वासुदेव करतो तेरा. तरी जातो माघार गा. वासुदेव करतो मेरा वासुदेव करतो मेरा. वासुदेव करीतो फेरा या वाड्यात बाहेर दारा. तुम्ही काहीतरी दान पुण्य करा. जाब नद्यात जातो. एक दिवस मी माघारी जाईन म्हणतो. तो भगवान परमात्मा सतत येतो जातो येतो जातो येतो जातो. ह्यो आता तरी माझ्याकडे बघन, मग तरी माझ्याकडे बघन. मग भगवान परमात्मा त्याला चांगलं हे करतो, मोठं करतो. थोडक्यात मोठा झाल्यावर तरी बघन. मोठा झाल्यावर बघत नाही, उलट गांडारल्यावर करतो. मोठा झाल्यावर त्याच्याकडे नाही बघत, मग तो त्याला ताठाच वाढवतो. सगळंच अनुकूल होतं, सगळंच प्रतिकूल होतंय, आहे का नाही? सगळंच मिळतंय त्याला, मग ते ताठा वाढतो त्याचा महाराज. मग तो भगवान देवच नाही म्हणतात. मग तर काही नाही. आता बऱ्याच माळा काढल्या आणि ती यागळाच पंत स्वीकारलाय त्यांनी महाराज. अनुग्रहवाल्यांनी बरं, बाकीच्यांनी काढून द्या. बाकीचं काय बैलाची माळ ती माळ सारखीची आहे का नाही? पण अनुग्रह ज्यांनी घेतल्यात ते दुसरीकडे गेले म्हणजे कसे असते महाराज? कशामुळे गेले असते बरं? काहीतरी असं नसला का? कारण अनुभवच नाही महाराज. काय झालंय महाराज माहिती महाराज? लग्न झालंय महाराज, लग्न झालंय, पण ती नांदानाच आणि मग कसं काय पुढचं व्हायचं? आणि हे घडी घडी विचार कसं काय तुझं? आता काय डोंबलं सांगन ती नांदानाच म्हणल्यावर. चुडा तर इथवर बरी ती अशी कुकू तर अख्ख्या भांगात. हा डाक तर काय सांगूच नका, फक्त नांदत नाही. अरे नांद तू नांदली तर कुणाची तरी मावशी होशील, आत्या होशील. हा तू आयुष्यभर वयसच राहायची. हा नांदलं पाहिजे, नांदायचं कोणी? अहो सद्गुरूंनी तुमचं लग्न लावून दिलं. ब्राह्मण एकदाच नाव सांगत होते, आयुष्यभर घेते. बरं मला सांगा, ज्यावेळेस ब्राह्मण काकाने लग्न लावून दिलं, त्याच्या नावचं तिने डोरलं घातलं, तर आयुष्यभर सांभाळ कोण करतं? त्याला करावं लागतो का नाही? तसं त्या भगवान परमात्म्याची जो माळ घातली महाराज, त्याला जर मालक केलं ना, तो जर आपला मालक केलं त्याला आपण, तर मात्र आयुष्यभर तो सांभाळतो बरं का. कारण नवरीची माळ नवऱ्याच्या कंठी आणि नवरा वैकुंठी वाट पाय. वैकुंठात आपली वाट पाहतो महाराज. जर ती एक तुळशीची माळ घातली तर मग आपण घालतो का महाराज? माळ नको म्हणतो, अनुग्रह नको, दुसरी दूर अडकू आपण, पण जे लागतं ते नाही महाराज. कारण ह्या भगवंताने अनंत अवतार घेतलेत महाराज भक्तासाठी.
अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. कुणाच्या उद्धारासाठी? दिनाच्या का ताट्यावाल्याच्या? दिनाच्या. जो दिन झालाय ना महाराज त्याच्या उद्धारासाठी बरं का. बाकीच्यांनी असेच नाकाने वांगी सोलायचे, त्यांनी विचारत नाही करायचं की आपला उद्धारच होईल म्हणून. कारण इथं आग लागली पाहिजे आतून आग. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जशी नाथ महाराजांना लागली होती महाराज, लहान वय होतं महाराज, पण तरी जनार्दन स्वामी पुढं गेलेच ना, शरण गेले महाराज. जनार्दन स्वामींनी सुद्धा परीक्षा बघितली त्यांची महाराज. म्हणजे खरंच आहे का त्या लायकीचा. आणि ही सद्गुरूंनी बघितलीच पाहिजे परीक्षा, आहे का नाही. त्याला 1-2 आठवडे असा तरंगेलाच पाहिजे, तरमळीलाच पाहिजे, लगेच नाहीच दिली घातली पाहिजे त्याला माळ, नाहीच दिला पाहिजे. जनार्दन स्वामींनी सुद्धा त्यांची परीक्षाच पाहिली ना. पण ज्यावेळेस परीक्षाला उतारला महाराज त्यावेळेस मात्र जवळ घेतलं बरं का. कृपा कटाक्षेने हाळले आपल्याच पदी बैसविले महाराज. कारण संत त्याच्यासाठीच ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन फिरते महाराज. काहीच लाभ नाही महाराज, पण तरी कारण त्यांचा अवतारच यासाठी महाराज. बुडते हे जन न देखवे डोळा, त्याला पाहवत नाही महाराज. येतो कळवळा म्हणून या, पाहवत नाही. नको त्या मार्गाने चाललेलं हे जग आहे महाराज, संतांना ते पाहवत नाही म्हणून ते अवताराला येतात. जसं आपले दादा, ज्यावेळेस सद्गुरू श्रीपाद बाबा यांचा अनुग्रह झाला महाराज, तात्या महाराजांकडून माळ होती दादांना, श्रीगोंद्याचे तात्या महाराज. पण ज्यावेळेस त्यांना श्रीपाद बाबांकडून अनुग्रह झाला महाराज आणि त्यांनी त्याचा अनुभव घेतला बरं का. अनुभव तुका चाखोनिया सांगे मजा अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराजांनी ते चाखलं महाराज, त्याची चव घेतली, त्याचा अनुभव आला आले अंगा. ते या जगा त्यांनी ते अनुभव घेतला महाराज आणि मग जगाला सांगितला, आधी नाही सांगितला. आमचं कसं महाराज माहिती का, तुका चाखून या सांगे, पण आमचं वाचून या सांगे, ऐकून या सांगे, आमची सांगा सांग चालली. माझं तर असं म्हणणं आहे बाबा, आता तुमचं कसं असेल ती मला नाही येत त्यातलं कळत, पण माझं असं झालं म्हणून म्हणतो. ज्यावेळेस अनुग्रह घेतला त्याचा प्रबोध होस्तोवर त्यांनी हरिपाठ सुद्धा नाही वाचला पाहिजे, शास्त्र कोणचंच पाहिलं नाही पाहिजे, फक्त त्यांनी साधनाच केली पाहिजे. आणि साधना त्याला अनुभव येते, आणि अनुभव आल्याच्या नंतर मग पेपर आहेच ना पुढं, मग वाच, गाथा वाच, ज्ञानेश्वरी वाच, भागवत वाच, हरिपाठ वाच. मग हरिपाठ म्हणजे कसं, जसा रस्त्याने प्रवास चाललाय आपला, एखाद्याने सांगितलं बस जातो मुंबईला जायचं ना, हो ही गावं लागतील तुला, तशी ती गाथा आहे. तुला अनुभव आलाय ना, मग वाचलाय, हा हे तर मला चालतं राव, मग तुझा मार्ग बरोबर आहे. होत असेल डोळ्यातून पाणी येत असलं तर नेत्री अश्रूंची या धारा, कोटे रोमांचे शरीरा, ते या पंढरीशी घडी खळा पाझर. रोकडं उदाहरण आहे ना, जर असं होत असलं तर माझा रस्ता बरोबर चाललाय, बरोबर आहे का. ही पाहायचंच ना पुढं, मग कीर्तन प्रवचन मग सरीजून मग रुस्तव त्याचे. पण आधीच उभा केलं की काय होतं महाराज, म्हणजे माझ्याहून सांगतो बरं का, काय होतं एखाद्या कार्यक्रमाला आपण उभा केलं, मेळाव्याला गेलो ना, म्हणजे माझं सांगतो, मला तिथं उभा केलं ना, मी मेळाव्याला मागं बसायचं, नको बा ही काय मोकार, आणि ती बळच बोलवायला ना बळच. मग मी काय करायचो, ती चिंतन गेलं कुठं, मग मी काय करायचो, वाचायचो आणि मग इथं सांगायचं. काय उपयोग आहे का महाराज, त्याचा अनुभवच नाही. लग्न झालंय, मुलं झाल्याचा अनुभव आहे महाराज, इथं सुद्धा परमार्थाचा अनुभव आहे. बोध होत नाही, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मलून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली महाराज. ही अनुभव आहेत महाराज, आणि ही जर येत नसते काय उपयोग आहे तेव्हा. ती अनुग्रह घेऊन बिन माळ घालून बिन ती बिन माळ करीलही चांगली, मग जर चिंतन होत नसन तर आहे का नाही. चिंतन झालं पाहिजे. दादांनी ज्यावेळेस, आता दादा, मला दादांचा अनुग्रह आहे. दादा आमच्या तिथं यायचे 8 दिवसाला, आणि ते असं प्रवचन नव्हते करीत. आल्यावर कधीच सांगितलं नाही त्यांनी की असं तसं, काय विषय नव्हता. आले की बसा चिंतनाला,
चिंतन करून घ्यायची ती सगळ्यांचं चिंतन करून घेते होती सारखं. मग ही चिंतन घेतली, पण आम्हाला काय झालंय, आम्ही फक्त अनुग्रह द्यायचा पुढचं काय. पोरं झाली महाराज, पण संस्कार कोणी करायचे? मावशीनी, आईनीच करावं लागते ना. मावशी नाही करीत महाराज, आपणच करावं लागतात आपल्या मुलांवर संस्कार. ही लेकरं आहेत आपली, त्यांना काय होतं काय नाही काय म्हणतात, आम्हाला काय होतच नाही. आता दिंडीत चालताना होतं, विचारतात बाबा आम्ही माळ घातलेली 25 वर्ष झालं, आम्हाला काय होतच नाही. अरे होत नाही म्हणजे तू कर ना, होईन की. केले होतं ना, केल्याने होतं, आधी केलेच पाहिजे. केल्याने होतच आहे, पण केलं पाहिजे ना. ते करायचं कोणी? का सद्गुरूंनीच बसायचं चिंतनाला तुम्हाला अनुग्रह देऊ, त्यांनीच बसायचं तुम्ही बघायचं. कारण महाराज कीर्तन बरेच झालेत महाराज, कीर्तन ज्ञान तुम्हाला भरपूर सांगितलंय तुम्ही. लय लोक महाराज लोक वाट लावलेत महाराज, लय ऐकले लय जाणार. बरं मला सांगा, कीर्तनाचं सार काय? बरं कीर्तन प्रवचन हे सारखं चालूच आहे ना, बंदत नाही. 3 प्रवचन होते आपल्या दिंडीत. सार काय? कवर ऐकायचं कवर काय ते सार? की माळ घाला, नाम घ्या आणि चिंतन करा, आणि तुमचं तुम्हीच तुम्हाला पाहावे आपणाशी. आपण या ज्ञानापर्यंत जा तुम्ही, याच्यासाठीच ना. मग किती बारे ऐकलं आपण, पण ऐकलं का? आम्ही फक्त ऐकतो महाराज, पण ऐकून ऐकतच नाहीत, म्हणून घोटाळा होतात महाराज. म्हणून आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आपल्याला साधना करायची महाराज. मग साधना केल्याच्या नंतर आपल्याला अनुभव येतात बरं का. मग अनुभव आल्याच्या नंतर मग तुम्ही सांगत सुटा सगळ्यांना. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराज बी आपल्यासारखीच होती ना, माणूसच होते. माळ होती त्यांना, गळ्यात माळ होती की नाही त्यांच्या, विठ्ठल नामाचं भजन करीतच होते ते. पण तरी भंडाऱ्या डोंगरावर जाऊन साधना का करीत होते? काय कमी काय होतं त्यांना? सद्गुरू नव्हते महाराज, ते भगवंताला भांडत होते त्यांच्याबरोबर. कधी भेटशील मला, मला तू असा भेटू नको, मला सद्गुरूच्या रूपाने भेट. मग भगवंताला यावं लागलं तुकाराम महाराजाला भेटायला, बाबाजी चैतन्य होऊन. आणि मग तुकाराम महाराजांना जवळ घेतलं. तू सापडविले वाटे, त्यांनी सापडवलं महाराज. तुकाराम महाराज शोधण्यासाठी नाही गेले. जसं आपल्याला दादा घरी येऊन अनुग्रह दिला, श्रीकांत भाऊ येऊन घरी येऊन अनुग्रह, संजय भाऊ घरी येऊन तुम्हाला सांगितलं, आणि तुम्हाला इथं सुद्धा सांगत. तुम्ही नाही गेले तिकडं, बळच सांगत तुम्हाला, पण तुम्ही तरी नाही ऐकत. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, किती सांगू न ऐकती पुढे शिंदळीचे रडते. एवढं खाली होऊन त्यांना सांगावं लागलं. ज्यावेळेस यमने यायला येईल ना, त्यावेळेस ही शिंदळीचे रडते, मला वाचव मला वाचव. त्यावेळेस वाचवणार इथं कुणीच नाही. मग त्यावेळेस तुम्हाला तिथं जाब द्यावाच लागेल ना, कारण तिथं यमाचे किंकर मारिती झोडीती फोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. सालो साल तुम्हाला ते येत नाहीत महाराज, कारण त्यावेळेस तुम्हाला सगळा पिक्चर ते दाखवणार आहे तुम्ही काय काय केलं ते विचारणार आहेत. बाबा तुला सांगितलं का नाही कोणी आतापर्यंत? आयुष्य गेलं तुझं, तुला सांगणारा भेटलाच नाही का तुझ्या उद्धाराचा मार्ग? मग सांगणारा भेटला होता तर तो ऐकला का नाही? मग जर ऐकत नसन तो, तर मग तुमचा सत्कारच केला जाईल का तिथं? आम्ही ऐकतोच महाराज, पण ऐकत नाहीत. एवढी तळमळ चालली. अहो प्रत्येक, आता बघत होतो आम्ही, प्रत्येक माणूस ज्याला माळ नाही त्याला सांगतोय, ज्याला माळ नाही त्याला काय, त्याचं काही आहे का काय, त्याला काय लाभ आहे का? काहीच नाही ना लाभ, पण तरी सांगायचं काम चालू आहे महाराज. का? त्यांना वाटतं बाबा हे याचं आयुष्य असंच वायाला जायला नको, निमत गेलंय आहे का नाही. एक तर आयुष्य अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते, आपल्याला आयुष्य थोडं आहे महाराज. मग या थोडक्या आयुष्यात त्यांना वाटतं, त्यांना कळवळा येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळा जीव तुटतोय त्यांचा. म्हणून ते सांगतात तुम्हाला सारखं तेच विषय, सारखा तोच विषय, सारखा तोच विषय तुम्हाला सांगतात. त्यांचं अंतकरण तुटतं महाराज. त्यांना माहिती तुम्ही कोण येतं.
म्हणून ते तुम्हाला सांगत सुटत येत महाराज. पण आपण काय करतो, ऐकतच नाही महाराज. त्यांचं ऐका, त्यांचं ऐका, मग काय होईल, आपण सुद्धा आपलं स्वरूप आपल्याला समजल आणि आपण आलोय कुठं ते बी कळन, इथं कोण येतं ते बी कळन, इथं कशासाठी आलोय ते बी कळन आणि आपल्याला जायचंय कुठं ते बी कळन. मग त्याच्यासाठी काय करावं लागन, आपल्याला त्याला शरण जायला लागन. आणि मग एकदा का त्याला शरण जर गेलो तर मग काय करीन, हा भवसागर आहे महाराज, हा भवसागर तरुण जाण्यासाठी तो आपल्याला सहज घेऊन जाईन परत. कारण हा भवसागर आहे, तरुण जाणं एवढं सोपं नाही महाराज. दादा सांगायचे हा भवसागर आहे महाराज. निघालेत सगळेच, मगाशी ताईंनी उदाहरण दिलं तर बघा, आस्तीची या महापुरी रिगताच कोट्यावरी परी प्राप्तीच्या पहिले तरी उपागला नाही. एखादाच महाराज तिकडे जाणार आहे. पैल तीरावर सगळ्यांनी उड्या टाकल्यात म्हणले आणि निघालेत, पण काही बाहुऱ्यात गुतले, काही लाटत गेले, काही पार कडला गेले म्हणले आम्ही टेकलो आणि जवळ गेले वाहून गेले महाराज. एखादाच कडला गेला महाराज. सगळेच जाऊ शकत नाहीत महाराज. जसा जड भरत राजा होता महाराज, राजा होता ना, सगळ्या संसाराचा त्याग केला, बायका पोरं संसार राज्य सगळं सोडून दिलं, आज जंगलात गेलाय आणि कुपी बांधून तिथं साधना करतोय महाराज. पण जीवनामध्ये एक घटना, हरण आलंय साधं, पाणी प्यायला हरण आलं, तुम्हाला माहिती ती सगळं हरण आलं, ती कसं पळालं, त्यांनी ती गर्भ तिथंच टाकला, त्या राजाने तो आणला धुतला. कारण साधू वृत्ती महाराज, येतो हिताचा कळवळा येतो त्यांना, प्रत्येक प्राण्यावर प्रेम करतात ते महाराज. असे त्यांचा भाव झालता, त्यांनी आणलं धुतलं, आतापर्यंत साधना केली महाराज, आयुष्य संपत आलंय, माझ्या मरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल म्हणून साधना चालू आहे. पण आता शरीर सोडण्याचा दिवस आलाय पार, आणि आता मात्र माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, यावं लागलं माघारी. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला. जड भरत राजा महाराज हरणी गरिबी गेला, घाला तो घातला वासनेने. जशी आपली वासना होईल महाराज अंतकाळाला, तसा आपल्याला जन्म परत आहे महाराज. मग संत आपल्याला काय करतात, वासनाच आपली काय करतात, संपून टाकतात महाराज. कारण ती वासना कशी, वासना वढाळ गायसारखी महाराज, वढाळे ती. मग आपलं सद्गुरू काय करतात, वासनाच हरिरूप करून टाकतात. मग एकदा जे जे दृष्टी दिसे ते मग ह्या निश्चयापर्यंत तुम्ही गेले तर मला सांगा, आता वासना कशी जरी झाली तुमची, कशात जरी गेली तर त्याच्यात काय, नाथ महाराजांना गाढवात काय दिसला, कुत्र्यात नामदेव महाराजांना देवच दिसला ना. कशामुळं, तो वासना हरिरूप झाली, सर्वत्र आहे एक वासुदेव, असा त्यांचा निश्चय झाला महाराज. आणि तो निश्चय आपला सुद्धा होण्यासाठी बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप व्हावे आपण. मग तो बुद्धीचा निश्चय करायचा आहे फक्त तुम्हाला. कारण देव आहेच, देव कुठं नाही, रेसभर जागा नाही, देव नाही. सर्वत्र भरला घनदाट हरी दिशे, सर्वत्र तो भरून उरलाय महाराज. इथं देव नाही काय, सर्वत्र ते ब्रह्म कसं आहे, व्यापक आहे महाराज, व्यापक आहे महाराज ते ब्रह्म. ब्रह्म दिसे उघड जगामध्ये, ब्रह्म दिसे उघड, ब्रह्म दिसे उघड
ब्रह्मादीचे उघडे ब्रह्मादीचे उघडे जगामध्ये ब्रह्मादीचे उघडे एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. महाराज ते ब्रह्म सर्वत्र आहे, व्यापून भरलंय, भरून उरलंय महाराज. पण त्या ब्रह्माला आपण जाणू शकतो का? कारण आपल्याला सगुणालाच बघा, मग ती सगुण झालं. सद्गुरु कोण आहेत आपले? तेच ब्रह्म आहे महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वी ती आरते शिष्याची. तेच ब्रह्म महाराज कुठं आलंय? पंढरपूरला आलंय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरे कुंडलिके देखिले उभे केले ओट्यावर. कुंडलिकासाठी आलंय महाराज तिथं. तेच ब्रह्म आता ही काय झालं? आपणाची देव होया गुरु आपणाची देव होया गुरु आपणाची देव होया गुरु आपणाची देव माझ्या विठोबाचा कैसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. मग तेच नटलंय बर का? विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठलच नटलाय महाराज सगळीकडं. सगळीकडं काय आहे? विठ्ठलच महाराज. ब्रह्म आहे त्या स्थितीत राहत महाराज, ते काहीच करू शकत नाही. पण आपल्याला त्या ब्रह्माला जर जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जावं लागेल आपल्याला. कारण सगुणी भजता आपल्याला सगुणाचीच उपासना करावं लागेल. पंढरपूरची वारीला जावंच लागेल महाराज. संतांनी वारी मस्त सांगितली आपल्याला. वारी कुठं सांगितली? आपण म्हणतो वारी वारी जन्म मरणाची वारी. जन्म मरणाचीच वारी आहे महाराजी. ती वारी संतांनी आपल्याला आतच सांगितली. इथंच वारी कुठं चालली? इथंच चालू आहे ना आपली. हीच पंढरी आहे आणि इथंच आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी हीच वारी आहे. आणि ही वारी खरी करायची आपल्याला. ह्या वारीला तर जायचंय आपल्याला. कारण इथं कोण येतं? इथं संत येतं महाराज. संतांची मांदियाळी आहे आणि या मांदियाळीत आपल्याला जायचंय संतांच्या. आणि इथं जसं नामदेवाला सांगितलं होतं ना भगवंतानी, जा म्हणले संत आलेत आपल्याच इथं तीर्थक्षेत्रात, तू त्यांना भेट. कारण तू बी भक्ती करतो ते बी भक्ती करतात. तुझी खरी का त्यांची खरी कळलं पाहिजे ना. जसं आता ही बंटी महाराज ती तिकडून आली, आपण इकडून आलोय, हाय का नाही? मग भेट झाली, बोलतच ना माणूस, आम्ही बी करतो, तुम हाय का, हम भी करते तुम भी करते, लेकिन थोडा थोडा फेर पडते ना, हाय का नाही? बदल थोडासा. मग ही विचारण्यासाठी ही वारी आहे महाराज. कारण होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. संत भेट होणार आहे आपल्याला, तिथं विचारायचंय आपल्याला, देवाणघेवाण करायची शब्दाची. तसं नामदेव महाराजांना जा म्हणले, तुम्ही विचारा म्हणले त्यांना. नामदेव महाराज गेले, तिथं ती बसली होते चारी भावंड. बसल्याच्या नंतर त्यांची ज्यांचा विशेष नारायण झालाय त्यांना काय बाबा दुसरं काय काय इथं हा विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता. सतत त्यांचं नामस्मरण चाललेलं होतं. डोळ्यातून अश्रुधारा चालल्या होत्या. घुम घुम करती घुम घुम करती घुम घुम करती घुम घुम करती तेरे घुमाती, घुम घुम करती घुम घुम करती
घुमाती आनंदाला गवळणी छंद छंद गालती घुमघुम करती घुमघुम करती घुमघुम करती तेरे घुमाती घुम घुम करती असं त्यांचं चाललं होतं आहे का नाही. कुणी हसतय कुणी रडतय कुणी पडतय हसती रडती पडती एकमेकावरील म्हणती आनंदाला पूर आलाय. त्यावेळेस नामदेव महाराजांनी विचारलं त्या मुक्ताबाईला 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणले मुली इकडे काय चाललंय म्हणले तुम्ही तुमचं. त्यावेळेस ते काय म्हणली 7 वर्षाची बरं का आपला 7 शून्य आहे गाईंचा. 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणती आम्ही देव पाहिला म्हणली त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला काय करावं तीच कळाना म्हणून कोणी हसतय. तो भगवान परमात्मा पाहिला म्हणजे मुक्ताबाई. मग त्यावेळेस नामदेव म्हणजे इथं तर कुठं देव दिसत नाही. देव कुठे आहे मंदिरात तिकडच राहिलाय म्हणले त्यांनी तर लावलंय मला आणि तुम्हाला इथं कुणाचा दिसला. त्यावेळेस तुम्ही ढोंगी इथं म्हणले आणि माघारी निघून आले. परत बघून त्यांनी सांगितलं अरे बाबा तू जा नीट ही कर म्हणले विचार म्हणले जाऊन जरा बोला म्हणले तुम्ही असं माघारी नको येऊ. त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं. परत नामदेव महाराज गेले दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर ती मुक्ताबाई सर्व पाया पडले कुणाच्या नामदेव महाराजांच्या आणि मुक्ताबाईला म्हणले पाया पड. ती म्हणली नाही म्हणली मी नसते पडत म्हणली त्याच्या पाया. म्हणली त्याच्याबरोबर देव बोलतेत म्हणले देव जेवतेत त्याच्याबरोबर खेळतेत आणि म्हणले त्याला देव बोलतेत देव जेवतेत तर मग त्याचा अहंकार कस काय. अहंकार गेला नाही अहंकार गेला नाही अहंकार गेला नाही अहंकार गेला नाही अखंड जयाला शेजारे देवाचा अखंड जयाला देवाचा शेजार अखंड जयाला देवाचा शेजार अखंड जयाला देवाचा शेजार कर गेला नाही कर गेला नाही अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही म्हणले. रोज देव भेटतो म्हणले याला मग एवढा अहंकार कस काय. मग त्यावेळेस गोरोबा काकांना सांगितलं म्हणले काका बघा बरं याच्यातलं कच्च पक्क. त्यावेळेस गोरोबा काकांनी कच्च ठरवलं म्हणले नामदेव नामा कच्च्या बे कच्च्या बा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे म्हणले तो. म्हणले मग काय करावं लागेल आता. म्हणले भाजावं लागेल म्हणले याला. म्हणले भाजावं लागेल म्हणले हा. म्हणले मग टाका आता बठ्ठीत काय आता बठ्ठीत टाकायचं म्हणले पळालं ना नामदेव महाराज डायरेक्ट देवापाशी. अरे म्हणले कच्च ठरवलं इथपर्यंत ठीक होतं पण ते आता बठ्ठीत टाकायचं म्हणतात बाजायचं मारतीत काय मला म्हणले. नाही बा म्हणला आपण नसतो जात. अरे नामना तुला संतांनाच भेटावं लागेल म्हणले तुला मी समजणार म्हणलं रोज समजतोयच की मी पाहतोय तुला मी कोणत्या रूपात आला तर ओळखीन. तर 2 वेळेस नामदेव महाराजांना चान्स दिलता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही. एकदा भुंग्याच्या रूपात आणि एकदा कायकड्याच्या रूपात आलता पण नाही ओळख झाली. मग मात्र नामदेव महाराजांना सांगितलं बघून तरी आता म्हणले तुला काय करावं लागेल औंढ्याला जा म्हणले. मग औंढ्या नागनाथाला पाठवतात महाराज. औंढ्या नागनाथाला गेल्याच्या नंतर तिथं कोण होतं विसोबा खेचर महाराज. पण आता ते नामदेवाचा अहंकार घालायचा होता. अहंकार अजून बी शिल्लक आहे ना महाराज. अहो साधा आपल्या घरात पुढारी असला गावचा ते जोडीदार असला तरी गड्याची कॉलर टाईट असते. हा
खासदार आमदार हे असल्यावर मग अजून ताईट होतो गडी. आणि पंतप्रधानच असल्यावर मग तर हवेतच चालतो. आणि मग तसा नामदेवाचा तो देव आहे आता किती हवेत असं म्हणजे बाकीच्यांना तुच्छच ना त्यापाशी लय अहंकार. मग तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं ती अवस्था विसोबाचे पाय कुठं पिंडीव आणि असला गुरु करायचा काय म्हणलं याला तर देव काळा ना. चला माघारी म्हणली आपण. माघारी तोंड फिरवलं की तिकडून आवाज आला का रे नामा चालला. अला का म्हणले याला नाव बी माहिती. हा नामदेव महाराज मग मात्र थोडीशी शांत झाली बरं का. थोडी शांत झाली. नाम नावानिशी बोलतोय नामाकार चालला बघत नाही तोंड तिकडं बोलतोय इकडं. आता त्यांची दृष्टीच कशी त्यांना सगळं माहिती ना कोण येणार आहे काय. मग महाराज नामदेव महाराज आले भाऊ. आल्याच्या नंतर म्हणले देवा तुमच्याकडे चालतो मी पण तुम्ही असे देवा पाय देऊन का झोपल्यात. ते म्हणले आता वय झालं माझं मग असं कर. आता त्यांना कुठं देव नव्हता हो सर्वत्र भरला घन दाट सगळीकडे देवच आहे ना. म्हणले देव नाही तिथं मग असं कर तूच माझे पाय ठेव जिथं देव नाही तिथं. मग नामदेव महाराज गेले असा पंचावता काढला पायाच्या खालून घातला कारण ते दिसाय ही होती ना जरा म्हणजे ह्यो उच्च कोटीचा होता ना जरा आहे का नाही. आणि ते जरा असं गावंढाळ मायासारखं. आणि मग पाय मांडले उचलेले दुसरीकडे मांडले पण जिथं मांडीन तिथंच पिंड व्हायची. असं गोल फिरवलं 12 जागेवर टिकली 12 ज्योतिर्लिंग तयार झाली. मग मात्र पूर्ण अहंकार केला. मग साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग हे करी दंडवत घातलं महाराज. आणि मग मात्र विसोबांनी जवळ घेतलं बरं का. मग पाजी प्रेम पाहना मुखी घालून यास जवळ घेतलं महाराज. आणि मग त्या नामाचा जो अनादिकालचं तत्व आहे जे महादेवानी पार्वतीला सांगितलेलं ते तत्व कुणी दिलंय विसोबा खेचरांनी कोणाला दिलंय नामदेवाला महाराज. मग नामदेवाला दिल्याच्या नंतर त्यांना असा अनुभव आला. मग ते म्हणले सद्गुरु नाही के पूर्ण पूर्ण आतापर्यंत मी अपुरा होतो देव बिठून बी आपल्या सपनात बी नाही कुणाच्या हाय कुणा सपनात. नामदेवाबरोबर बोलत होते पण तरी ते आता म्हणते की आता काय झालं मी पूर्ण झालो म्हणले. सद्गुरूची कृपा झाली म्हणले माझ्या आत्ताशी. सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली म्हणले. आतापर्यंत अपुराच होतो मी अधुरा होतो. नीज वस्तू दाविली माझी मज. नीज म्हणजे जवळची आणि ती आत्मस्वरूप वस्तू मला जशीच्या तशी दाविली माझ्या. माझं सुखच दाविलं म्हणलं माझं सुख मज दाविले डोळा दिदली प्रेम गळा ज्ञान उदरा तया उतराई होऊ कवन्या गुणे जन्मा नाही येणे आईसे केले. माझं जन्म मरूनच संपून टाकलं या भवसागरच पार करण्याचं अभंगाचं दुसरं चरण. तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार दुस्तर नदीचा भाव दुस्तर नदीचा तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार तो हाऊ तरील पार. सद्गुरू आपल्याला ह्या भव नदीतून पार घेऊन जातात महाराज. आपल्याला ह्या भवसागरातून पैलतीराकडून पैलतीराकडे घेऊन जातात महाराज. मला सांगा भगवंतानी एकदा का आपला हात धरल्यावर काय भ्यायचंय का. हा भ्यायची गरजच नाही पण आपण हातच द्यायला धरून त्याला आहे का नाही. सद्गुरू महाराज सद्गुरू कोण येतं देवच येतं महाराज. आपला सद्गुरू आपल्याला कोण वाटतो असं म्हणलं आपल्याला वाटलं पाहिजे माझा गुरु राम आहे माझा गुरु कृष्ण आहे. हा आपल्याला वाटतं तसं कारण आपले गुरु तेच येतं महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती परब्रह्मच आहे महाराज ते पण आपल्याला तसं वाटत नाही. सकळ देवाचे दैवत सकळ दैवत
देवाचे दैवत सकळ देवाचे दैवत सकळ देवाचे दैवत सकळ देवाचे दैवत सकळ देवाचे दैवत दैवत सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला सद्गुरुनाथ एकला सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञानी कारण ते दैवत आहे महाराज, सकळ दैवांचे दैवत सद्गुरुनाथ एक. कारण ते दैवत महाराज आपल्यावर काय करतं, कृपा करतं महाराज. मग एकदा का कृपा झाली की मग मात्र ते कशी येतं कृपा, कारण ते अनंत जे नाम आहे त्यांच्याकडं कसं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे असं त्यांच्याकडे ते नाम आहे महाराज. आणि ते नाम आपल्याला देतात ते महाराज. आणि ते नाम दिल्याच्या नंतर मग मात्र ते कृपा करतात आपल्याला. हा भंगाचा तिसऱ्याचा बहु आहे करुणावंता बहु आहे करुणावंता बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत तो कसा आहे, कृपाळू आहे महाराज, दयाळू आहे. आणि तो आपल्यावर कृपा करतो महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणले की माझ्याही जीवनात ज्यावेळेस बाबाजी आले ना त्यावेळेस त्यांनी मला काय सांगितलं, बाबाजीने आपुले सांगितले नाम सांगितलं महाराज. बाबाजी चैतन्याने काय सांगितलं, नाम सांगितलं. मग तुकाराम महाराज म्हणले, बाबाजी सद्गुरू तुम्ही जे मला जे नाम सांगितलंय, जे अनादिकालचं तत्व आहे, हे नाम सांगितलंय, हे मी ह्या समाजाला सांगू का? ते म्हणले हे कुठं सांगायचं नाही. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलंय, नाम कुणा पुढं प्रगट करायचं नाही, कुठं लिहून ठेवायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. कारण आज काय चाललंय माहिती का, हे म्हणतात काही लहान उघडच नाही, ते म्हणतात मला बी तुमचं नाम माहिती आहे ना. आणि काय काय करतात, अरे माझं विसरलंय म्हणतात, पुन्हा कोणतरी पुढचं नाही तर मागचं 2 शब्द हे करायचे, मला मागचे 2 शब्द माहिती येतं पण ती पुढचंच विसरलंय सांग. अशी बी लई इथं आमच्या तिकडं. तर तुम्हाला सांगतो हे नाम, कारण त्याचे दोष आपल्याला लागतात महाराज, हसण्यासारखं नाही. कारण हे नाम कसं आहे, जसं आपली आई, आपल्या आईचा 4 चौघात जर एखाद्याने पदर वाढला कसं वाटतं आपल्याला, तसं ते नाम म्हणजे आपली आई महाराज. हे कुणा पुढंही सांगू नका, पुढं प्रगट करू नका. कारण आधीच जन हे उद्धट, त्यात करू नये गुह्य प्रगट, मोडतील भक्तीच्या वाटान संत जन कोपतील महाराज. कारण एक तर तुमचं भलं मोठं पाप त्यांनी पदरात घेतलंय महाराज, ते पाहिलं नाही. आज समद पाप तुम्ही मागलं, काहीच पाहिलं नाही, आणि तुम्हाला त्यांनी स्वीकारलंय महाराज. मग एवढा उपकार त्यांच्यावर करा तुम्ही, की कुठं प्रगट करून. काही लोक बरेच आहेत श्रीकांत भाऊ, असं झालंय म्हणून मला इथं बोलावं लागलं. 2 शब्द माहिती तर मला बी आहे, दुसरी 2 सांग, असं झालेलं आहे.
म्हणून मी सांगतो कृपा करून या गोष्टीपासून सावध राहा. कारण घुसखोरी व्हायला लागलेली इथं परमार्थात ती घुसखोरीचा ती. म्हणून तुकाराम महाराज म्हणले ज्यावेळेस बाबाजींनी सांगितलं त्यावेळेस ते म्हणले सांगू नको पुढं आणि बोलू नको. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले की मला हा समाज विचारणार आहे ना की तुकाराम महाराज तू आज सगळ्या इस्टेटीची राख रांगोळी केली, वाटोळ केलं, मग तुला असं काय मिळलं परमार्थात. त्यावेळेस बाबाजी म्हणले तू खरं सांगू नको, खोटं बोलू नको. ते म्हणले मग मी काय सांगू. ते बाबाजींनी तुम्हाला जे नाम दिलंय ते सांगू नको, पण मंत्र दिला रामकृष्ण हरी हे समाजाला सांग. माझ्या सद्गुरूंनी मला काय दिलंय, मंत्र दिला राम कृष्ण हरी हे समाजाला सांग म्हणले. म्हणजे तुला खोटं बी बोलावं लागायचं नाही, काय नाही. माझ्या सद्गुरूंनी मला हे दिलंय. मग त्यांनी मला जो अनुभव आला तो अभंगाच्या तू का माने साक्षी आले, तू का माने साक्षी आले, तू का माने साक्षी आले, तू का माने साक्षी आले. तरीच केले प्रगट, तरीच केले प्रगट, तो हावो तेरील पार, तो हावो तेरील पार. तरीच केले प्रगट, तरीच केले प्रगट, तो हावो तेरील पार, तो हावो तेरील पार. भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, तो हावो तेरील पार, तो हावो तेरील पार. म्हणून या शरण जावे सर्व भावी देवाशी. या अभंगावर मी थोडस बोलण्याचा प्रयत्न केला. आपलं भजन राहिलंय. विठोबार घुमाई, 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 विठोबार घुमाई. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार बहु दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. या तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. कारण मला थोडा टाइम दिलता, त्याच्यामुळे असं रामदार्थाचं आलं नाही. चला काय असेल ती सेवा महाराज. कारण मला बोलता येत बी नाही, मी काय कीर्तनकार काय नाही. पण ह्या दिंडीची त्या दिंडीला मी कीर्तन करायला लावतात मला इथं, आहे का नाही. काय आपली मुडकी तुडकी सेवा पावन करून घ्या. कारण जे काही असन चांगलं ते माझे सद्गुरू दादा त्यांनी माझ्या मुखातून वधून घेतलं. कारण मी बोलता कोण आहे, कारण शरीरच त्याच्या सत्तेने चालतंय. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी तो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नका का करू नका.
मग तसं भजन सतत चालू राहू द्या, कारण अखंड चिंतन विठोबाचे. कारण सद्गुरूचा बोधच सांगतो महाराज की अखंड नामस्मरण. कारण आपण भगवंताला वचन दिलं त्याला तेवढंच लागतं, तुमचं काहीच नाही लागत. काही न लगे एक भावाची कारणे तुका म्हणे आण विठोबाची. शपथ घेऊन सांगतात तुकाराम महाराज की मी शपथ घेऊन सांगतो म्हणून त्याला काहीच लागत नाही. म्हणून ते म्हणले कसं याने पूजा करू केशी राजा, हाची संधी माझा फेडी आता. वाहू दक्षिणा तरी नारायण, तुला काय वाहिल्यावर तुझ्यापर्यंत पोहोचत. ते म्हणले काहीच नाही लागत. म्हणजे नाम घेऊ नाम वाहू, नामच विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दास, त्या पंढरीशी परमात्म्याचे आपण दास आहेत महाराज. म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली.